नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इथे आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर इथे चर्चा करणार आहोत. तर आता चर्चेचा विषय जो आहे, 10वी पास झालो पुढे काय करायचे समजत नाही. हा एक अत्यंत म्हणजे महत्वाचा विषय आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना 10वी पास झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज मिळतात, काही विद्यार्थी बॉर्डरवर होतात, काही विद्यार्थ्यांना मध्यम स्वरूपाचे. पण त्यांना असं कळत नाही की नेमकं काय करायचं, कारण की 10वी नंतर भरपूर आपल्याला करिअरच्या संधी अवेलेबल असतात. त्यामुळे विद्यार्थी असा गोंधळलेला मनस्थिती दिसतो. तर त्यामुळे इथं आपण या विषयावर हा विषय आपण इथं चर्चा करायला घेतलेला आहे. जर आपल्या विषयाचे म्हणजे चर्चेतले कंटेंट काही जर महत्वाचे वाटले तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी कुठलाही वेळ न घालवता लगेच आपण चर्चेला वेळ वाया न घालवता लगेच आपण इथे चर्चेला सुरुवात करणार आहोत. तर आता पहिला पॉईंट, योग्य करिअर कसे निवडू. आता नेमकं करिअर निवडायचं म्हणजे कसं निवडायचं. तर आता त्याच्यामध्ये काही आपल्याला करिअर निवड करत असताना काही घटक जे फार महत्वाचे असतात ते लक्षात घेणं गरजेचं असते. बऱ्याचदा काय होते की मुलं ते घटकच लक्षात घेत नाही आणि काहीतरी आपल्या मनानुसार ते निवडतात आणि नंतर काय होतं, पश्चाताप होतो विद्यार्थ्यांना. म्हणजे बरेच विद्यार्थी कोणाच्या तरी मित्राच्या दबावामुळे, पालकाच्या दबावामुळे किंवा इतर काही सामाजिक दबाव असेल, काही शिक्षकाचा असते किंवा स्वतःची आवड निवड या गोष्टीचा विचार न करता तो विद्यार्थी सरळ ऍडमिशन घेतो आणि नंतर त्या विद्यार्थ्याचं मन लागत नाही, नंतर पश्चाताप होतो. तर त्या गोष्टी घडू नयेत, त्यामुळे आपल्याला काहीतरी पूर्व खबरदारी आणि ते काही करिअर निवड असताना काही घटक लक्षात घ्यावे लागत असतात. तर ते कोणते घटक आहेत हे आपण इथं डिस्कस करू. करिअर निवडताना महत्वाचे घटक, त्याच्यामधला पहिला अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे आवड. इथं मी अंडरलाईन करतो त्याला थोडस. सगळ्यात महत्वाचा म्हणजे कोणता घटक, तर आवड. म्हणजे एखाद्या क्षेत्रात आपल्याला किंवा एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या अभ्यासक्रमाबद्दल आपल्याला आवड असणं महत्वाचं आहे. म्हणजे जर आवड जर नसेल तर मग पुढे काहीच होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. आवड नसते उगाच जबरदस्तीनं आपण त्या अभ्यासक्रमात किंवा त्या फील्डमध्ये किंवा त्या क्षेत्रात आपण टिकवू शकत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतर नुसती आवड असून चालत नाही. तर आवड एखाद्या फील्डमध्ये किंवा एखाद्या अभ्यासक्रमाबद्दल आपल्याला आवड आहे, मान्य केलं, परंतु जर आपल्याला तो अभ्यासक्रम पूर्ण करण्याची क्षमता जर नसेल तरी गोंधळ होतो. म्हणजेच आवडीबरोबर आवड तर महत्वाची आहे, परंतु दुसरा अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे क्षमता, म्हणजे आपली कॅपॅसिटी. म्हणजे ज्या अभ्यासक्रमाला आपण ऍडमिशन घेणार आहोत किंवा ज्या फील्डमध्ये आपण एंटर करणार आहोत, ती तो जो काही कोर्स असेल किंवा त्या फील्डचा जो काही सिलेबस असेल तो कंप्लीट करण्याची आपल्या अंगात क्षमता असली पाहिजे. अदरवाईज नुसती आवड होऊन काही होणार नाही. दुसरा झाला आवड. नंतर तिसरा स्कोप. बाबा आपण सगळं आवड आहे, क्षमता आहे, पण त्याला स्कोप पण सुद्धा महत्वाचा कन्सिडर आहे. कारण की जर तो सिलेबस किंवा तो अभ्यासक्रम आउटडेटेड होण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणजे आणि आपण त्याला जर ऍडमिशन घेतली तरी आपण म्हणजे आपला निर्णय इथं चुकण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे जो काही आपण अभ्यासक्रम, जो करिअर निवडतो त्याच्यामध्ये आपल्याला आवड क्षमता हे तर असता पाहिजे, परंतु त्याला स्कोप सुद्धा असणं अत्यंत महत्वाचं आहे. नंतर त्या क्षेत्रात मिळणारे समाधान. आता हे झालं, आवड झालं, स्कोप झाला, क्षमता झाल्या, पण करून काम करत असताना त्याच्यामध्ये समाधान किंवा आनंद वाटला पाहिजे. अदरवाईज असं बोरिंग जर वाटेल तर तरी फायदा नाही. म्हणजे समाधान हा सुद्धा एक महत्वाचा घटक आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतर पाचवा घटक, इतरांचा सल्ला. बाबा मग करिअर निवडताना स्वतःची आवड बघितली, क्षमता बघितली, स्कोप बघितला, सगळं समाधान बघितलं, मग इतरांचा सल्ला घ्यायचाच नाही का. तर असं होत नाही विद्यार्थी मित्रांनो. इतरांचा सल्ला सुद्धा घ्या. पालकाचा घ्या, मित्राचा घ्या किंवा जे काही जाणकार आहेत त्या क्षेत्रातले त्या लोकांचा सल्ला घ्या, मित्राचा घ्या. आणखी काही शिक्षक असतील त्या क्षेत्रातले किंवा ज्या लोकांना त्या फील्डबद्दल, त्या अभ्यासक्रमाबद्दल नॉलेज आहे, त्यांचा सल्ला जरूर घ्या. परंतु शेवटी काय, सल्ला घ्या, परंतु काय, शेवटी स्वतःच्या मनाचा सुद्धा कल किंवा स्वतःच्या आवडीचा, क्षमतेचा हे कल अत्यंत महत्वाचा आहे. सल्ला घेणं यात कुठेही चूक नाही, परंतु शेवटी आपल्याला स्वतःलाच निर्णय घ्यायचा आहे. नंतर हे झालं, आपले घटक झाले. आता बघा करिअरच्या संधी कोणत्या. आता 10वी झाली त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना संधी माहीत नसतात. मग त्या संधी कोणत्या आहेत.
पहिलं हे पारंपरिक आपलं आर्ट, कॉमर्स, सायन्स या फील्डमध्ये म्हणजे तो 11वीला प्रवेश घेऊ शकतो. जर एखाद्या विद्यार्थ्याला आर्टमध्ये आवड असेल तर त्याने आर्टला घ्यावी, ज्याला कॉमर्समध्ये इंटरेस्ट असेल त्यांना कॉमर्सला घ्यावी, ज्याला सायन्समध्ये इंटरेस्ट असेल त्या विद्यार्थी सायन्सला तो ॲडमिशन घेऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरं जे आपण लिहिलं पॉलिटेक्निक ऑर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग. 10वी नंतर 3 वर्षाचा कोर्स असते ज्याला आपण इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पॉलिटेक्निक म्हणतो. त्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँच असतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, सिव्हिल आणि सध्या जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या सुद्धा ब्रँच दिसतात. रोबोटिक्स असेल, AI ML म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग ह्या सुद्धा नवीन ब्रँच आलेल्या आहेत. तर त्याला सुद्धा जे आपापल्या आवडीनुसार क्षमतेनुसार तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. नंतर ITI ज्याला इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपण असं म्हणतो. काही काही विद्यार्थ्यांना म्हणजे पारंपरिक शिक्षणात इच्छा नसते, तर काही विद्यार्थ्यांना वेल्डिंग असेल, फिटिंग असेल, इलेक्ट्रिशियन असेल किंवा इतर जे काही ITI मध्ये ब्रँच असतात त्याच्यामध्ये जन्मजात आवड असते. तर त्या विद्यार्थ्यांनी त्या म्हणजे कोणाला ITI करून स्वतःचा व्यवसाय टाकायचा असेल छोटा मोठा, तर त्या विद्यार्थ्यांनी ITI घ्यायला सुद्धा काही हरकत नाही. नंतर डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर. आता 10वी नंतर हा सुद्धा एक डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर हा कोर्स असतो. ते सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना शेतीची किंवा त्या संबंधित आवड आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच तिथं सुद्धा प्रवेश ते घेऊ शकतात. नंतर आता सगळ्यात महत्त्वाचा 5वा इतर संधी. आता हे आपण 4 तर वर मेन्शन केल्या, मग याच्या व्यतिरिक्त संधी आहेत का? तर भरपूर संधी असतात. काही जणांना मिलिटरीमध्ये किंवा सैन्यामध्ये जायचं असेल, काही विद्यार्थ्यांना आपला व्यवसाय सुरू करायचा असेल, काही विद्यार्थ्यांना बाबा ठीक आहे काही शिकायचं नाही शेती. हो, शेती काय वाईट आहे का? तर नाही. फक्त आपला आपला इंडियन लोकांचा किंवा भारतीयांचा एक संकुचित दृष्टिकोन, म्हणजे शेती काही वाईट नाही. शेती सुद्धा फार छान करिअर, म्हणजे त्याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा व्यवस्थित शेती केली तर शेती सुद्धा एक करिअरचाच मार्ग आहे. फक्त आपण संकुचित मानसिकतेमुळे त्या शेतीकडे आपण असं ब्रॉड अँगलनं बघत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. नाहीतर शेती सुद्धा फार उत्तम पर्याय आहे. कुठेही चुकीचं नाही. शेती करणं काही वाईट नाही किंवा कुठल्याही कमीपणाचे लक्षण नाही. तर शेती सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. ज्या विद्यार्थ्यांना शेती कामात किंवा शेती क्षेत्रात आवड आहे त्यांनी नक्कीच तिथं शेती सुद्धा करायला काहीही हरकत नाही. नंतर काही विद्यार्थ्यांना खेळात आवड असेल किंवा इतर, तर ते सुद्धा आपापला छंद जोपासू शकतात. म्हणजे असं नाही की लगेच म्हणजे इकडे डिग्र्या घेणं म्हणजे जीवनात सगळं काही असते. तर आपली आवड निवड क्षमता हे बघून स्वतःचा निर्णय घ्यायचा असतो. होप करतो बऱ्याच गोष्टी समजल्या असतील. काही महत्त्वाचं वाटलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.